नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? सर्व मजेत आहेत ना? पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चालले आहोत माझ्या गावी. थोडंसं तिकडे आपलं आज थोडंसं काम आहे, सो आपण गावी चाललेलो आहोत. तो आपण आज ते व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, की गावचं वातावरण वगैरे कसं आहे, कसं दिसतंय आणि जे आपण जाण्याचा मार्ग वगैरे आहे, ते सर्व आपण कव्हर करूयात आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपण आता चला निघूयात गावासाठी. बघू शकता मित्रांनो, आपण गावी आलेलो आहोत, म्हणजे ऑन द वे आपण आहोत आणि इकडचं क्लायमेट वगैरे तुम्ही बघू शकता. किती छान एकदम निसर्गमय असं एकदम सुंदर असं क्लायमेट झालेलं आहे. सर्वीकडे हिरवंगार असं वातावरण आहे आणि ढग वगैरे आलेले आहेत. जे पाऊस म्हणजे चालू झाला आहे त्याच्यामुळे इथे ढग वगैरे पण पावसाचे ढग वगैरे सर्व आलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आणि छान निसर्गरम्य असं दृश्य इथे आहे आणि आपण जाऊयात आता आपल्या गावासाठी. हा जो रस्ता आहे हा माझ्या गावी जाणारा रस्ता आहे आणि समोर इथून तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने किती छान असं छान प्रकारे असे झाडं वगैरे आहेत आणि निसर्गमय आणि जंगलातून असं काइंड ऑफ जाणारा रस्ता आहे थोडंसं. हे जंगल आता एवढं पण नाही आहे, बट ठीक आहे. पण बघू शकता दोन्ही साईडला किती छान प्रकारे झाडं आहे, त्याच्यामधून ह्या छोटासा जाणारा रस्ता. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता हे जे समोर तुम्हाला दिसतात धुंदले जे आहेत डोंगर, हे डोंगर नसून ही सह्याद्री पर्वतरांग आहे, जे माझं गावाच्या इथून जातात. सह्याद्री पर्वतरांगा ह्या साईडला पण तुम्ही बघू शकता किती लांबपर्यंत ते आहे आणि ह्या सह्याद्रीच्या पायथ्याशीच बसलेलं माझं गाव आहे आणि तिथे आपण चाललो आहोत. तर आपण गावाचा व्हिडिओ पण आपण नेक्स्ट टाईम बनवूया. आज आपण कवर करतो ते आपण इथून गावाच्या इथून जातानाचा व्हिडिओ आणि हे जे निसर्ग आहे जे तुम्हाला मला दाखवायचं होतं ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये कवर करतो आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे ढग वगैरे आलेले आहेत, पावसाचं पूर्णपणे वातावरण झालेलं आहे आणि हे हिरवंगार मस्त छान असं मैदान पूर्ण ढगांनी जो सह्याद्रीची पर्वतरांग आहे, जे डोंगर आहे सह्याद्रीचे जे डोंगर आहेत ते पूर्ण झाकून टाकलेले आहे. आणि आता नुकताच पाऊस झालेला आहे त्यामुळे रोड पण बघू शकता तुम्ही किती छान असे पूर्ण पाण्याने भिजलेले आहेत आणि निसर्ग पण त्याच्यामुळे क्लीन आणि स्वच्छ दिसतो आहे. आता हे उतरण असल्यामुळे थोडंसं आपण इथे सांभाळून गाडी उतरवूया, बिकॉज एक हाताने आपण गाडी चालवतो आणि दुसऱ्या हाताने आपल्याला शूट पण करायचं आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता की शेत जमीन वगैरे आहे ती लोकांची, ते तिथे कवर करायला घेतलं आहे. आणि आता हे चढणीवरून आपण आपल्या गावी निघूया. तर तुम्हाला हे कसं वाटलं निसर्गमय दृश्य वगैरे ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया, बिकॉज मला गाडी चालवत जमत नाही आहे. तर हे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आणि हे निसर्गमय दृश्य कसं वाटतं ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि असंच आपल्या व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच अपडेट घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.